सरकार आल्यापासून पनवती लागली. त्याच्यामुळे या सरकारला केंद्रात आणि महाराष्ट्रात पनवती सरकार म्हणायला हरकत नाही. पनवती सरकार सातत्यानं अपघात, घातपात, दहशतवादी हल्ले, ऑपरेशन सिंदूर झालं, त्यात पुंछला 17 लोक मारले गेले. त्याच्या आधी पहलगाव झालं, त्यात 26 महिलांचं सिंदूर पुसलं, उजाडलं. अहमदाबादला एक भयानक असा विमान अपघात झाला. तो आता अपघात की आणखी काय ते तपास सुरू राहील. त्यातही महाराष्ट्राचे 15 ते 16 लोक मरण पावले. काल 2 दुर्घटना घडल्या. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो नरेंद्र मोदींनी बसवला होता तो आधी कोसळला. त्यात भ्रष्टाचार झाला. त्यानंतर मोठा गाजावाजा करून सरकारनं, काही मंत्र्यांनी नवीन पुतळा बसवला. काल जे चित्र समोर आलं आहे, आत्ता 1 महिन्यापूर्वी तुम्ही पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि संपूर्ण पुतळ्याचा परिसर, चबुतरा, जमीन ज्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च केले तो खचला. पहा तुम्ही चित्र, अत्यंत भयंकर चित्र आहे. समुद्रावर किल्ले यापूर्वी सुद्धा बसवलेले आहेत. गेटवे ऑफ इंडियाचा पुतळा शिवाजी महाराजांचा समुद्रातच आहे, जर आपण पाहिला असेल. आणि त्या पुतळ्याला 60 वर्षापेक्षा जास्त काळ झाला. गेटवे ऑफ इंडियावरचा पुतळा. तसं पाहिलं तर शिवतीर्थावरच्या पुतळ्याजवळ सुद्धा समुद्रच आहे. हे सगळे पुतळे सुरक्षित आहेत कारण त्यात भ्रष्टाचार झाला नाही. पण मालवणच्या पुतळ्यामध्ये पुन्हा एकदा भ्रष्टाचार झाला का? ते पैसे कुठे वळवले का? ही शंका लोकांना येते.